विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीजेपीचा आक्षेप आहे। सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली हे अत्यंत गंभीर आहे असं सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी म्हटलेलं आहे। कोर्टाचा निर्देश सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात आहे। सरकारने एफआयआर मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं असं सौरभ दास यांनी म्हटलंय। कोर्टाचा निर्देश सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात आहे असं सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी म्हटलेलं आहे। सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर सीजेपीने आपलं हे आंदोलन मागे घेतलेलं होतं आणि जी बैठक झाली त्याच्यामधला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एफआयआर कुठेही विद्यार्थ्यांवर दाखल होणार नाही। आणि आता सुप्रीम कोर्टानं जी टिप्पणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर कोर्टाचा निर्देश सरकारनं दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात असल्याचं या ठिकाणी दास यांचं म्हणणं आहे। सौरभ दास सीजेपीचे प्रवक्ते जे सरकारसोबत बोलण्यासाठी चर्चेसाठी त्या बैठकीमध्ये होते। आशुतोष रांका सीजेपीचे प्रवक्ते हे दोघं जण यावेळेला त्यांच्यासोबत होते आणि त्यानंतर जी बैठक झाली, जी संयुक्त पत्रकार परिषद झाली तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याचं सीजेपीकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतरच्या या प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाचा चौथा निर्देश सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपासासाठी परवानगी देतो, पण हे अत्यंत गंभीर आहे। एफआयआर मागे घेणार, शांततापूर्ण आंदोलनातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करणार नाही हे आश्वासन होतं, पण कोर्टाचे निर्देश सरकारच्या आश्वासनांच्या विरोधात आहेत। त्याच ठोस आश्वासनांच्या आधारावर पूर्ण सद्भावनेनं कॉक्रोच जनता पार्टीनं देशव्यापी आंदोलन मागे घेतलं होतं। आंदोलकांच्या विरोधात एफआयआर कायम ठेवण्यासाठी किंवा त्यांना त्रास देण्यासाठी सरकार कोर्टाच्या आदेशाचा शस्त्र म्हणून वापर करू शकतात। शांततापूर्ण विरोधाला लक्ष्य करून राजकीय हेतू साधण्यासाठी कोर्टाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर होऊ शकतो ही चिंता होती। सरकारनं आश्वासनांचे तपशील कोर्टात द्यावेत, जेणेकरून कोर्ट भविष्यामध्ये योग्य माहिती घेऊन आदेश देऊ शकतील। सरकारनं प्रत्येक वचनबद्धता पूर्ण करावी, एफआयआर मागे घ्यावे, भविष्यामध्ये दंडात्मक कारवाई होणार नाही याची खात्री द्यावी हे सरकारला आवाहन आहे। असं न झाल्यास कॉक्रोच जनता पार्टीकडे आपलं आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही।